मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील कमी पाण्यासंदर्भात पाणी साठ्यासंदर्भात चर्चा। तर पाऊस कमी अशातच साठा कसा जपून वापरता येईल या संदर्भात नियोजन। राज्यातील पाणी साठा सध्या 24.41%वर। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये केवळ 10% पाणी साठा शिल्लक। पुढील आठवड्यापासून पालिका 20% पाणी कपात करण्याच्या विचारात। पिण्याचं पाणी बांधकामासाठी, स्विमिंग पूल, क्लब आणि गाडी धुण्यास वापरल्यास कठोर कारवाईचा इशारा। पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात 1 रुपये तर घरगुती पीएनजीच्या दरामध्ये 85 पैशांची वाढ। सीएनजी प्रति किलो 95 रुपये 75 पैसे तर पीएनजी 51 रुपये 50 पैशांवर। कफ सिरपच्या थेट विक्रीवर बंदी। आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरप मिळणार नाही। केंद्र सरकारचा मोठा निर्णय। आई भवानीची शपथ घेत आम्ही ठाकरेंसोबत असल्याचं खासदार म्हणालेत। ठाकरेंनी प्रत्येक खासदारांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या, संजय राऊतांचा दावा। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीत राजकारण चांगलंच तापलं। मंत्री शंभूराज देसाईंची शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक। पुढील रणनीती ठरवली जाणार। सूत्रांची माहिती, देसाईंची कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी। चंद्रलिकेमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपाला। वडेट्टीवार गटाच्या राजेश अडूर यांच्या विरोधात धानोरकर गटाचे 16 नगरसेवक एकवटले। तर धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी व्हीप पाळला नाही, कारवाई करा, वडेट्टीवार गटाची मागणी। फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारी प्रकरणात बुंडू अशोक खरातच्या पत्नीला न्यायालयाचा दणका। कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय। कल्याणच्या वालधुनीमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचं टक्कल केल्याचा प्रकार। पती, सासू, नणंद आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल। विवाहिता गरोदर असतानाही तिचा अमानुष छळ केल्याचा आरोप। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद। व्हीआयपी व्यक्तीसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था उपलब्ध राहणार नाही। ऑनलाईन बुकिंग शिवाय दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाही।